नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भूषणदूत अकॅडमीच्या या युट्यूब लेक्चर सिरीज मध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, परवा आपला जो काही पेपर झाला राज्यसेवा पूर्व परीक्षा, यातला पेपर क्रमांक 2 जो आहे सीसॅट याचा आपण विश्लेषण बघणार आहोत. सर्वप्रथम ज्यांनी ज्यांनी अजून आपलं युट्यूब चॅनल आणि टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करून घ्या. इथे असेच आपण अनेक व्हिडिओज घेऊन येत असतो, आपले अनेक नोट्स येत असतात टेलिग्राम चॅनलला. तर आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे भूषणदूत अकॅडमी. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, आपण आता एक आपला ऑफिशियल ऍप सुद्धा आणलेलं आहे भूषणदूत अकॅडमी या नावाने. तर हे ऍप सुद्धा तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. याच्यावरती आपल्या बॅचेस वगैरे पण चालतात आणि दररोज एक मोफत टेस्ट आपण 20 प्रश्नांची या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला टाकत आहोत. कंबाईनसाठी सुद्धा आपण अशीच टेस्ट, मोफत टेस्ट जी आहे ती सुरू करणार आहोत. माझं नाव आहे भूषण धूत. मला 2 वर्षाचं माझं इंजिनिअरिंग झालं आहे इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवरमध्ये. त्यानंतर मला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, इंडस्ट्रियल एक्सपिरियन्स जर्मन MNC सिमेंस लिमिटेडमध्ये काम करण्याचा. नंतर मी UPSCच्या तयारीसाठी रिझाईन केलं. त्यानंतर मी तयारी केलेली आहे, पण मला यश आलं नाही या क्षेत्रामध्ये. मी मेन्स वगैरे लिहिलेले आहेत राज्यसेवेच्या सुद्धा, UPSCच्या सुद्धा. परंतु नंतर मग मी स्वतःची अकॅडमी स्थापन केली, दॅट इज वॉट भूषणदूत अकॅडमी. तसेच गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट जे आहेत, सियाक मुंबई, यशदा पुणे, पुणे विद्यापीठ स्पर्धा परीक्षा केंद्र, अगेन्स्ट गव्हर्नमेंट प्रिया ट्रेनिंग सेंटर औरंगाबाद, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, अमरावती इथे मला अध्यापनाचा अनुभव आहे. आणि सोबतच सीसॅट कॉम्प्रिहेन्सिव्ह मॅन्युअल हे माझं पुस्तक सुद्धा प्रकाशित आहे. तर आपला विद्यार्थी मित्रांनो, काल जो पेपर झालेला होता सीसॅटचा, बऱ्यापैकी जो पॅटर्न आयोग मेंटेन ठेवतो की 50 प्रश्न कॉम्प्रिहेन्शनला, 15 प्रश्न रिझनिंगला, 10 प्रश्न मॅथ्सला आणि 5 प्रश्न डिसिजन मेकिंगला, हाच पॅटर्न जो आहे ओव्हरऑल सर्वसाधारण तोच राहिलाय. परंतु प्रश्नांच्या याच्यामध्ये काठिण्य पातळी जी 2020च्या कम्पेअरमध्ये जर का बघितली तर थोडी सोपी होती. अगेन यामध्ये जर का आपण बघितलं तर कॉम्प्रिहेन्शनला नेमकं जर का बघितलं तर कॉम्प्रिहेन्शन हे थोडे सोपे होते कम्पेअर टू द प्रिव्हियस इयर. आपण म्हणजे मॉडरेट. पण याच्यामध्ये जो भडीमार होता तो विज्ञान विषयक पॅसेजचा होता. सो सायन्स बेस्ड पॅसेज जे ते मोठ्या प्रमाणामध्ये आलेले आहेत. जवळपास 3 ते 4 आपण सुद्धा टेस्ट सिरीजमध्ये 2 पॅसेज टाकायचो, एक न्यूमेरिकल बेस आणि एक साधा, तुम्हाला माहिती असेल. परंतु यंदा अपेक्षेपेक्षा जास्त 3 ते 4 पॅसेज आले. दुसरं ज्या गोष्टीचं मला खूप अपेक्षा होती, ज्यावर आपण खूप मेहनत घेतली होती, ते म्हणजे कायद्याचे पॅसेज. आपण दर टेस्टमध्ये एक कायद्याचे 9-10 पॅसेज मी प्रिपेअर केले होते, परंतु कायद्यावरचा पॅसेज तो आला नाही. अगेन तुम्ही जर का बघितलं तर लॉजिकल रिझनिंग मध्ये टोटल 15 प्रश्न आलेले. हा पार्ट थोडा डिफिकल्ट होता. रिझनिंगचा पार्ट बराच डिफिकल्ट होता. त्यामध्ये पण लॉजिकल रिझनिंग म्हणजे टाइम कन्झ्युमिंग सुद्धा होता. लॉजिकल रिझनिंग म्हणजे काय मित्रांनो, आता रिझनिंग 2 पार्टमध्ये मी घेत असतो. मेंटल ॲबिलिटी म्हणजे आपली रेग्युलर रिझनिंग, ज्याच्यामध्ये आपले प्रश्न होते नातेसंबंधावरती प्रश्न होते. 2 प्रश्न आले ब्लड रिलेशनवरती, सोपे होते दोन्हीच्या दोन्ही प्रश्न. एक पझल बेस होता आणि एक साधा होता. दुसरं आपलं हे आहे कोडिंग डिकोडिंगचे प्रश्न झालेत. त्यानंतर हे जे प्रश्न आहेत कंपॅरिझन्स वगैरेचे प्रश्न होते. अगेन त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला एक फ्रेमिंग दिलेलं होतं की याला 1 मार्क, या शहराला जायचं असेल 1 मार्क, 2 मार्क, 3 मार्क, असं काहीतरी तुम्हाला फ्रेमिंग सुद्धा दिलेलं होतं. ते पझल बेस प्रश्न होते. सिक्वेन्समध्ये हे लावायचे आहेत ते प्रश्न आलेले होते. तर हे सगळं जनरल मेंटल ॲबिलिटीमध्ये येतं. यात जो अपेक्षित पॅटर्न पैकी ते खरे आणि खोटे जो आहे तो दरवर्षी येतो. आणि ते रस्त्यांची संख्या मोजणे, इथून इथे जायला 3 मार्ग आहेत, 4 मार्ग आहेत, ते 1-2 पॅटर्न मला अपेक्षित होते जे आले नाहीत. बाकी ओव्हरऑल अपेक्षेनुसारच होता. मॉडरेटली डिफिकल्ट लेवलचा पेपर होता. लॉजिकल रिझनिंग, क्रिटिकल रिझनिंग मागच्या वर्षी सारखं 2020 सारखंच डिफिकल्ट होतं. या 6 पैकी तुम्ही 3 जरी अटेम्प्ट केले असतील तरी चालेल. इथे नेट गुड अटेम्प्ट म्हणून मी अनालिसिस दिलंय की तुमचं अटेम्प्ट एक स्टँडर्डली असावे. आता कोणी म्हणतात की मी 75 मारून अटेम्प्ट केला. अरे अटेम्प्ट केला म्हणजे काय? मनाने टोले मारले, याला 80 अटेम्प्ट केला. 80 अटेम्प्ट कसा होऊ शकतो रे की तुम्हाला कुठंच काही कन्फ्युजन नाही या प्रश्नामध्ये. ओके, तर यामध्ये ठीक आहे केला आहे तर तो तुमची स्ट्रॅटेजी. आणि विद्यार्थी जे क्लिअर करतात त्यांचा 80 अटेम्प्ट खूप लोकांचा मी बघितलेला आहे आणि ज्यांना स्कोर सुद्धा चांगला येतो. शेवटी या तुमच्या स्ट्रॅटेजी. पण माझ्यानुसार तुम्ही खूप मिनिमम रिस्क घेता. किती प्रश्न या 2 तासामध्ये सोडवू शकता, हे माझं अनालिसिस आहे. तर यामध्ये जर का आपण बघितलं तर कॉम्प्रिहेन्शन मॉडरेटली होतं. एक तो पॅसेज खूप अवघड होता, तो थोडा स्किप केला किंवा एखाद 2 जरी सॉल्व्ह केले त्याच्यामधले तरी चालतील. तो न्यूमेरिकल बेस जो काही पॅसेज आला होता, ओके, तो सोडला तर बाकी पॅसेज सुटण्यासारखे होते. आणखी एखाद्या पॅसेजमध्ये 2-3 प्रश्न तुम्ही एखादा सोडू शकता. ते सोडून तुमचं 43 पर्यंत अटेम्प्ट पॅसमध्ये असला पाहिजे मॉडरेट लेवलचा. लॉजिकल रिझनिंग तुमचे 6 पैकी 3च जरी तुम्ही अटेम्प्ट केले तरी खूप चांगलं आहे, पण 3चे 3 तुमचे बरोबर आले पाहिजेत मग. ठीक आहे. मेंटल ॲबिलिटी मॉडरेट होतात, त्यापैकी 9 पैकी 7 एक तुमचं आलं पाहिजे. हे दोन्ही मिळून आपले पूर्ण रिझनिंगचे टोटल 15 प्रश्न आलेत. त्यानंतर मॅथमॅटिक्स 10 प्रश्न, 10 मॅथ. यंदा मला सगळ्यात जास्त सोपं वाटलं म्हणजे 2018 नंतर जर का सगळ्यात इझी कोणतं मॅथ्स आलं असेल तर ते या वर्षाचं होतं. तो मॅथ्स फार इझी होता. 8 प्रश्न तुम्ही इझिली सोडू शकता. त्यानंतर डिसिजन मेकिंग 5 पैकी 5, त्याच्यात आपल्याला स्किप करण्याचा प्रश्नच येत नाही, सगळेच आपल्याला सॉल्व्ह करायचे असतात. तर असं हा ओव्हरऑल जर का आपण बघितला
तर हा पेपर आहे मॉडरेट काठिण्य पातळीचा. 2020 पेक्षा मी याला सोपा मानतो, मॉडरेटली इझी पेपर होता. आणि 2018च्या कम्पेअरमध्ये थोडा टफ होता, पण पॅटर्न जो आहे तो इझीच होता. तर चला आता विद्यार्थी मित्रांनो, आपण डिस्कशनला सुरुवात करूयात एक एक प्रश्नाला. आज आपलं भाग एक डिस्कशन आहे. तर याच्यामध्ये आपण पहिले गणित बुद्धिमत्तेचे जे काही प्रश्न आहेत ते डिस्कस करणार आहोत. सोबतच लवकरच मी तुमच्याशी कॉम्प्रेशनचं डिस्कशन सुद्धा घेऊन येणारच आहे. एबीसीडी या व्यक्तीची सरासरी वय 30 वर्षे आहे. तो बघा, तर डीचं वय किती? बी डेटा सफिशियन्सी, पहिला प्रश्न कसा डेटा सफिशियन्सी एबीसीडी यांचं वय किती? सरासरी वय म्हणजे 4 लोक भागिले 4 होईल. सरासरी 30 वर्षे, ह्या 4 गुणिले जाईल इकडे, तर ए प्लस बी प्लस सी प्लस डी, आणि हे किती होणार? 120. ठीक आहे. मग डी चे वय निश्चित करा. तर डी चं वय किती? तर आता ए आणि सी यांच्या वयाची बेरीज, तर ए प्लस सी यांच्या वयाची बेरीज किती आहे? 60 वर्षे. ओके, सो ए प्लस सी यांच्या वयाची बेरीज काय? 60 वर्षे. तर मग आता बी प्लस डी काय होणार रे? बी प्लस डी, ए प्लस सी 60 वर्षे, 60 इकडे अधिक आहे, तिकडे येऊन वजा होईल, तर 120 वजा 60 म्हणजे काय? 60. तो बी अधिक डी म्हणजे काय होणार? 60 होणार. याच्या वरणातून आपला बीचं वय माहित नाही, तर डीचं वय आपल्याला काही येत नाही पहिल्या विधानावरनं, म्हणून बीचा पण निश्चित वय सांगू शकत नाही. डी ही व्यक्ती ए पेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. आता ए आणि सी मिळून 60 वर्षे, पण यामध्ये एचं वय किती? बघा, तुम्ही 30 आहे असं थोडी अजून करू शकता ना, ती सरासरी आहे. एचं वय 50 असेल तेव्हा सीचं वय 10 असेल, एचं वय 40 असेल तेव्हा सीचं वय 20 असेल, एचं 30 असेल तेव्हा सीचं 30 असेल. तर म्हणून आपण याच्यामध्ये नेमकं एचं वयच माहित नाही, तर एचं वयपेक्षा डी 10 लहान आहे, तरी याच्यावर सुद्धा आपल्याला उत्तर येत नाही. पण दुसरं सुद्धा उत्तर येऊ शकत नाही, म्हणून तुमचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. विधान 1 आणि 2 मधून पुरवलेली विधा एकत्रितपणे पुरेशी नाही. ओके. खरं तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं की मी लाईव्ह लेक्चर घेईल, पण थोडा आमच्या इथे नेटवर्कचा इश्यू आलेला, थोडं टेक्निकल कारण आलेलं, त्याच्यामुळे मग मला हे रेकॉर्ड करून तुम्हाला टाकावं लागलंय. पण काही इश्यू नाही, मी सध्या आहेच तुमच्यासोबत लाईव्ह. काही डिस्कशन असेल तर मला तुम्ही डिस्कस करू शकता माझ्यासोबत. उत्तर पर्याय क्रमांक 4. एबीसीडी ई एफ मुलं परस्पराकडे तोंडे करून कांदुकीचा खेळ खेळण्यासाठी वर्तुळाकार बसलेली आहे. दुसरे बघा, हे आमच्यावरनं उत्तर काय येतात? आता आयोगाची जेव्हा आन्सर की येईल, आणि मी नेहमी सांगतो तुम्हाला की अजून सध्या पूर्ण स्कोर कॅल्क्युलेट करू नका, आयोगाच्या की नुसारच तुम्हाला स्कोर कॅल्क्युलेट करायचा आहे. तुम्ही म्हणाल मग टाकलं का तुम्ही? अरे पण तुम्हाला नेमकं अनालिसिस काय आहे काय नाही ह्या गोष्टी कळल्या पाहिजेत ना, म्हणून हे टाकलेलं आहे. बाकी कुठल्याही अकॅडमीची याच्यावरनं ओके स्पष्ट तुम्हाला सांगतो, स्कोर चेक करत बसू नका उगाच काहीतरी. मला 240 येत आहेत, मला 270 येत आहेत, याला काही अर्थ नाहीये. जोपर्यंत आयोगाचा हे येत नाही तोपर्यंत कोणत्याही की वर्ण पेपर सोडवत याच्यामध्ये चेक करण्यामध्ये अर्थ नाही. हे मी अनालिसिस घेतो, तुमचं पूर्ण विश्लेषण घेतोय. फक्त अनेकांचं असं होतं की बस फक्त कायद्याची उत्तर याचं 3 आहे याचं 4 आहे असं नाही घेतोय मी पूर्ण विश्लेषणासहित घेतोय, तुम्हाला प्रत्येक एक प्रश्न समजून देतोय, यामध्ये हे लक्षात घ्या. तर त्याच्यामध्ये फरक आहे. ओके. आणि मी नक्की सांगतो, मला 25 पैकी हार्डली 2 ते 3 प्रश्नामध्ये कदाचित आयोगाच्या याच्यामध्ये काही चेंज राहू शकतो. काय मी काय म्हणत नाही की माझं, पण हार्डली 25 पैकी 2 ते 3 प्रश्नामध्ये चेंज असेल, आणि डिसिजन मेकिंगची 5 जरी पकडले तरी, तर तितकं तर हे राहीलच. तर की आपली लवकरात लवकर येईलच, पण तोपर्यंत थोडं डिस्कशन आपण बघून घ्यायचं आहे. ओके. हा, आणि हे डिस्कशन जे आहे तुम्हाला भूषण दूध अकॅडमीच्या ऍपवरती सुद्धा उपलब्ध असेलच. तर भूषण दूध अकॅडमीचा हा जो ऍप आहे तो डाउनलोड करून घ्यायचा आहे आपल्याला. एबीसीडी एफ ही मुलं परस्पराकडे तोंड करून कानदुखीचा खेळ खेळत. आता कानदुखीचा खेळ म्हणजे काय असतो बघा, समजा असं बघा, आता हा लोक जी आहेत ती काय केलेली आहेत, वर्तुळाकार बसलेली आहेत. ओके. मग आता कानदुखीचा खेळ कसा असतो की एकमेकाच्या कानात सांगणं. ओके, सो एकमेकाच्या कानात सांगणं, एखाद्याचा मेसेज येतो एकमेकाच्या कानात सांगणं, आणि त्यामध्ये काय होतं, आता 6 लोक आहेत बघा, हा व्यक्ती जो आहे त्याच्या बाजूच्या व्यक्तीच्या कानात सांगतो, तो याच्या कानात सांगतो, तो याच्या कानात सांगतो, असं हे. आणि शेवटी जो व्यक्ती बघा, ज्या व्यक्तीने सांगितलं ना, हा इथे पहिला व्यक्ती समजा, यांनी सांगायला सुरुवात केली होती, जेव्हा याच्याकडे पोहोचेल, या व्यक्तीपर्यंत पोहोचेल, तर हा व्यक्ती आता याच्या पुन्हा कानात थोडं सांगणार, कारण याचाच तर मेसेज होता, तर हा ते तोंडाने सांगेल, बोलेल की बाबा तू हे असं सांगितलं होतं. असं हे जो आहे तो पॅटर्न असतो याच्यामध्ये. तर आता बघा, यांनी काय काय माहिती दिलेली आहे ती आपण बघूयात. अनेक लोकांनी सांगितलं की याच्यावर दोन पॅटर्न येतच नाही, त्याच्यामध्ये एकच सिंबल पॅटर्न येतो. बघूयात आपण. ए हे मूल यपच्या समोर आणि सीच्या डावीकडे बसले. तर ए हे मूल जे आहे यपच्या समोर आहे, आणि सीच्या, समजा आपण इथे ए घेतला, तर ए हा यपच्या समोर आहे, आणि ए सीच्या डावीकडे म्हणजे एच्या उजवीकडे सी आहे, म्हणून तेव्हा सीच्या डावीकडे ए येईल, बरोबर आहे. ई हे मूल डी किंवा बीच्या शेजारी नाही. आता मला सांगा, जर का तुम्ही इथे ई घेतलं, उरले कोण डी आणि बी, तर इथे डी किंवा बी येतीलच, म्हणून इथे आपण घेऊ शकत नाही, म्हणून ई साठी हीच एक पोझिशन आहे. आता ई साठी हीच एक पोझिशन आहे. मग बी हे मूल एच्या शेजारी नाही, आता बी जो आहे एच्या शेजारी नाही, तर मग बी साठी एकच पोझिशन आहे ही. आणि जर बी साठी ही पोझिशन आहे, तर इथे कोण राहणार, राहिलेला व्यक्ती डी. झालं, संपलं उदाहरण. 30 सेकंदाच्या वरती वेळ लागत नाही. मग आता बघा, बी हे मूल स्वतःच्या डावीकडे मुलाच्या कानात कुजवणार असेल, तर बी हे मूल एफच्या कानात कुजकुजतोय. मग एफ हा ईला सांगतोय, ई सी ला सांगेल, सी हिला सांगेल, हा डी ला सांगेल, आणि डी मग बी ला तोंडाने सांगेल, म्हणून डी कुजबुजेल का कानामध्ये नाही. तर मग
पहिल्या फेरीच्या शेवटी कोणाला संदेश बोलण्याची संधी न मिळणारे मूल कोणतं आहे? तर डी ला पहिल्या फेरीच्या शेवटी डी ला कानात कुजण्याची संधी मिळणार नाही, म्हणून तुमचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 येईल. दिलेली विधाने व त्याच्या पुढची अनुमाने अभ्यासात दिलेल्या विधान उचित अनुमानाची निवड करा. मैदानावर खेळणाऱ्या सर्व हॉकी खेळाडूंनी निळी चिन्हे असलेले टी शर्ट घातले आहेत. बघा, सो सगळे हॉकी खेळाडू आहेत, त्यांनी काही निळं टी शर्ट घातलंय. मैदानावर सर्व खेळाडू हॉकी खेळत नाहीत. काही हॉकी खेळाडू निळी टोपी देखील घालतात आणि 16 वर्षाखालील हॉकी खेळाडू नेहमी टोपी घालतात. आता बघा, लक्षात घ्या, एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. सर्व ए हे बी आहेत, याचा अर्थ सर्व बी हे ए आहेत असा होत नाही. बरोबर आहे ना? सर्व महाराष्ट्रीयन हे भारतीय आहेत निश्चितपणे. बरोबर विधान आहे. याचा अर्थ सगळे भारतीय हे महाराष्ट्रीयन आहेत असं म्हणता येईल का आपल्याला? नाही, कारण काही भारतीय महाराष्ट्रीयन आहेत, हो हे होऊ शकतं, कारण काही पंजाबी आहेत, काही बंगाली सुद्धा आहेत. हा, प्रत्येक महाराष्ट्रीयन भारतीय, पण प्रत्येक भारतीय हा महाराष्ट्रीयन असं म्हणू शकतो का आपण? नाही. सेम वे बघा. मग आता बघा, मैदानावर खेळणारे सर्व हॉकी खेळून निळे चिन्ह असलेले टी शर्ट घातलेले आहे. सगळे हॉकी खेळून घातलेले निळे, पण दुसरे पण घालू शकतात. म्हणून ज्यांच्या टी शर्टवर निळे चिन्ह आहे ते सगळे हॉकीच खेळतात असं आपण म्हणू शकतो का रे? असं आपण म्हणू शकत नाही, म्हणून चुकीचं लक्षात घ्या. निळी टोपी घातलेली सर्व व्यक्ती हॉकी खेळाडू आहेत. बघा, पहिली गोष्ट तर काही हॉकी खेळाडूच निळी टोपी घालतात, म्हणून इथे तर काही आहे, याच्यावर सर्व होऊ शकतं का? हे होऊ शकत नाही. टोपी घातलेले सर्व हॉकी खेळाडू 16 वर्षाखालील आहेत. 16 वर्षाखालील हॉकी खेळाडू नेहमी टोपी घालतात, याचा अर्थ टोपी घातलेले सर्व हॉकी खेळाडू 16 वर्षाखालील आहेत असं सुद्धा आपण म्हणू शकत नाही. बघा, ठीक आहे, 16 वर्षाचे सगळे हॉकी खेळाडू नेहमी टोपी घालतात, पण टोपी घालणार प्रत्येक व्यक्ती थोडी आहे, दुसरे खेळावाले पण शकतात ना, कारण बाकी पण खेळाडू जे मैदानावर फक्त हॉकी खेळणारे लोक थोडी आहेत, बाकी पण आहेत ना, म्हणून हे सुद्धा आपण म्हणू शकत नाही. म्हणून उत्तर काय? पर्याय क्रमांक 4. उत्तर काय? पैकी एकही नाही. नेक्स्ट बघा, काळजीपूर्वक वाचावा, त्यावरून प्रश्न उत्तर. यक्स हा वायचा भाऊ आहे. यक्स हा कोणाचा भाऊ आहे? यक्स हा वायचा भाऊ आहे. झेड ही एक्सची बहीण आहे. आता एक्सची बहीण कोण आहे? झेड. यन ही वायची मुलगी आहे. सो यन जी आहे ती काय मुलगी आहे कोणाची? वायची. आणि यम हा यांचा भाऊ आहे. आता यम जो आहे तो भाऊ आहे कोणाचा? यनचा. यनचा भाऊ कोण आहे? यम. तर आता याच्यामध्ये यमचे काका असणारा व्यक्ती कोण? यमचे काका असणारा व्यक्ती कोण? तर यम आहे, ह्याचे हे काय आई किंवा वडील असेल. बरोबर आहे. आता तसं बघितलं तर 2016 ला उदाहरण आलं होतं असं, आणि त्याच्यामध्ये एक पर्याय होता की बाला कल्लू असं काहीतरी होतं ना त्याच्यामध्ये, की एका वगैरे असं काहीतरी नाव होते बाला कल्लू. त्यात होतं की बालाचं लिंग गुणोत्तर लिंग माहिती पाहिजे. बरोबर आहे, असा प्रश्न होता. बरोबर आहे, कारण इथे बघा, ही जर वाय व्यक्तीची मुलं आहेत हे बरोबर आहे, यन त्यांची मुलगी आणि यम त्याचा मुलगा, पण इथे वाय जर पुरुष असेल तर तेव्हाच हा काका होईल ना. वाय पुरुष आपल्याला माहिती आहे का? नाहीतर हा काय होईल? आई असेल वाय तर काय होईल? मामा होईल एक्स. बरोबर आहे ना. परंतु इथे जर का आपण बघितलं तर इथे लिंग माहिती असायला हवे वगैरे असं माहिती पूर्ण असं पर्यायच नाही दिलेला. मग जर पर्याय दिलेला नाही तर बेटर वे तुम्ही याला काय करा, अजून करून घ्या वडीलच, कारण दुसरा कुठला पर्यायच नाही. आई अजून केलं तर काका आपल्याला लिहू शकत नाही, काका आपल्याला आणायचंच आहे. तर वायचा भाऊ कोण? एक्स, म्हणून एमचे काका कोण आहेत? एक्स होतील. उत्तर काय? पर्याय क्रमांक 1. जेव्हा एक जागा 18,700 रुपयाला विकली तेव्हा मालकाचे 15% नुकसान झाले, तर ती जागा किती किमतीला विकायला पाहिजे होती म्हणजे 15% नफा झाला असता? तर ती जागा किती याला विकायला हवी होती म्हणजे 15% काय झाला असता? नफा झाला असता. तर मला सांगा त्याची नेम सेलिंग प्राइस जी विक्री किंमत किती रे? 18,700. मग 15% नुकसान झालं, पहिले आपल्याला याची कॉस्ट प्राइस म्हणजे मूळ किंमत काढायला लागेल. मूळ किंमत कशी काढतात? एसपी सीपी, म्हणजे मूळ किंमत ज्याला आपण 18,700 सेलिंग प्राइस गुणिले काय 100 आणि भागिले काय 85. कॅल्क्युलेट करत बसायचं नाही अजून. ठीक आहे, पुढे आणखी. पण आता त्याला ती 15% नफ्यात विकायची. 15% नफ्यात म्हणजे काय? 100% आपण इनिशियल प्राइस जर का कॉस्ट प्राइस त्याची कन्सिडर करतो तर त्याच्या 15% नफा म्हणजे किती? 115 भागिले 100 ना. 100 अधिक 15% नफा म्हणजे 115 भागिले 100. तर नवीन एसपी किती आहे त्याची? SP1 किंवा SP2 करू. 18,700 त्याची मूळ किंमत गुणिले 100 भागिले 85 त्याची मूळ किंमत आहे. आपल्याला 15% नफा मिळवायचे म्हणजे काय? 115 आणि भागिले काय? 100. आता 100 काय झालेत? कॅन्सल झालेत. आता याच्यामध्ये कॅल्क्युलेट करा तर तुमचं उत्तर काय येणार? 25,300 येईल. सो कॅल्क्युलेट करा, तुमचं उत्तर येईल 25,300. उत्तर काय? पर्याय क्रमांक 3. सोपा होता प्रश्न एकदम. येस, या पेपर मधला एक वन ऑफ दी मोस्ट लॉजिकल प्रश्न जो काही आला गणितामध्ये, हा एक प्रश्न कदाचित तो अनेक विद्यार्थ्यांना सोडवता आला नसेल किंवा कन्फ्युजन असेल. असाच प्रश्न आलेला होता
मला वाटतं 2019च्या पेपरमध्ये सुद्धा. पण त्याचं उत्तर जे काही आयोगाने दिलं होतं ते थोडं न पटण्यासारखं होतं ऍक्च्युली. त्यामध्ये तुम्ही बघा 2019चा. पण याच्यामध्ये याचं उत्तर तुम्हाला काढता येतं. बघा काय, 9 पक्षी तुरेवाले आहेत, 10 पक्षी ठिपकेवाले आहेत. आणि काहींना तुरे तसे ठिपके, म्हणजे इथे काय आला, 2 कॅटेगरी. चला हा एक आहे आणि ही दुसरी कॅटेगरी आहे. ठीक आहे. तुरेवाले तुरेवाले किती पक्षी आहेत टोटल? 9. म्हणजे त्यांना ठिपके सुद्धा होऊ शकतात, लक्षात घ्या. फक्त तुरे आहे का नाही, 10 पक्षी ठिपकेवाले आहेत. ठिपकेवाले किती आहेत? 10. म्हणून 10 आणि 9 म्हणजे काही 19 असं थोडी होणार. यातील काहींना तुरे ठिपके आहे ना, तर काही आहेत त्यांचे इंटरसेक्शन आहे. पिवळ्या 7 पक्षापैकी प्रत्येक पक्षाला एक तर तुरा आहे किंवा ठिपके आहे. दोन्ही नाहीत बघा, एक तर तुरा आहे नाही तर मग ठिपके आहेत. म्हणजे बघा आपण जर बघितलं तर आपण एक ए कॅटेगरी घेऊ आणि इथे एक बी कॅटेगरी घेऊ. ए म्हणजे काय, फक्त तुरा, फक्त तुरा. बी कॅटेगरी काय, फक्त ठिपका. ठीक आहे. आता हे ए आणि बी मिळून टोटल किती लोक आहेत रे? 7. म्हणजे हे मिळून सगळे होतात ना. सोबत त्यांनी काय म्हटलं की 4 लाल पक्षी फक्त ठिपके, ज्यांना फक्त जे लाल पक्षी आहेत त्यांना फक्त ठिपके आहेत. हे किती आहेत? 4 आहे. हे फक्त ठिपक्यामध्ये येतील किती लोक येतील? 4 येतील. बरोबर आहे ना. यांना फक्त तुरे आहेत, फक्त काही पिवळ्या रंगाचे आहेत आणि फक्त काय ठिपकेवाले आहेत असे. आता पुन्हा तो काय म्हणतो, संग्रहालयात पक्ष्यांची शक्य असलेली किमान संख्या निवडायचं. टोटल संग्रहालयात पक्षी किती? तर आपण जर का बघितलं तर टोटल संग्रहालयात पक्षी, आता आपण सी बघूयात. एक कॅटेगरी घेऊयात सी, जी या दोघांचं इंटरसेक्शन आहे. फक्त तुरा म्हणजे, फक्त ठिपका म्हणजे बी, आणि नेक्स्ट काय, तुरा प्लस ठिपका हे दोन्ही असणारे म्हणजे काय, सी. ठीक आहे. थोडं काही लोकांना समजायला अवघड जाऊ शकतं हा उदाहरण, अनेक लोकांनी सोडवलं सुद्धा नसेल. ठीक आहे, पण अवघडच होतं. ऍक्च्युली हे एक उदाहरण आहे की जे सोडवणं थोडं अवघड आहे, बाकीचे तर ठीक होते. ओके. गणितामध्ये गणित यंदा सोपं होतं, हा एक प्रश्न होता. आता मला सांग, आपण सगळी टोटल करूया. सगळी टोटल कशी? ए अधिक सी, जेव्हा आपण तुरेवाले सगळे घेऊ, ठिपकेवाले जेव्हा घेऊ तेव्हा काय होणार, प्लस बी अधिक काय, सी. बरोबर आहे. आणि दॅट इक्वल टू 10 आणि 9, तुरेवाले 9, ठिपकेवाले 10, म्हणजेच किती, 19. आता ए आणि बी म्हणजे फक्त तुरा, इक्वेशन कसं बनेल, ए अधिक बी अधिक 2 टाइम्स ऑफ सी म्हणजे काय, 19. आता ए अधिक बी काय आहे बाळांनो? ए अधिक बी काय, ए प्लस बी. ए म्हणजे काय, फक्त तुरा, आणि बी म्हणजे काय, फक्त ठिपका. आता फक्त पिवळ्या रंगाचे जे फक्त तुरी आणि ठिपके दोघांमध्ये एक तर तुरा हे 7 आहेत, आणि हे काय फक्त लालवाले हे 4 आहेत. 7 आणि 4 म्हणून टोटल ए आणि बी ची टोटल किती होईल, 11. अधिक टॉईस ऑफ सी म्हणजे 19. टॉईस ऑफ सी म्हणजे 19 वजा 11. 19 वजा 11 म्हणजे काय, 8. 19 वजा 11 म्हणजे काय, 8. म्हणून सी म्हणजे काय, 8 भागिले 2 म्हणजेच काय, 4. सी म्हणजे काय होणार, 4. आता आलं उत्तर. बघा, फक्त तुरेवाले 9, फक्त ठिपके, सॉरी फक्त नाही, टोटल तुरे, एकूण तुरेवाले 9, एकूण ठिपकेवाले 10. आपण काय करतो मग, एकूण किती, यातनं इंटरसेक्शन वाले जे 4 आहेत ते वजा करणार. एन ऑफ ए म्हणजे तुरेवाले 9 अधिक ठिपकेवाले काय, 10, आणि आता त्याचं दोघांचं इंटर, कारण 9 आणि 10 मध्ये हे दोन्ही पण इन्क्लुडेड आहेत ना, दोघांचं इंटरसेक्शन जे 4 आहे ते वजा करा त्यातनं. 9 10 काय, 19, 19 वजा 4 म्हणजे काय, 15. की तुम्ही हे टोटल 9 आहेत, त्यापैकी दोन्ही वाले किती, 4 आहेत, तर 9 वजा 4 म्हणजे ए किती होईल, 9 वजा 4 म्हणजे 5. बी किती होईल, 10 वजा काय, 4, 10 वजा 4 म्हणजे किती, 6. तो 6 5 11, 11 4 किती, 15. असे तुम्ही काढू शकता. तर उत्तर काय, पर्याय क्रमांक 3, 15. 400 माणसं एका दिवसात 9 तास काम करून त्या कामाचा 1/4 भाग 10 दिवसात पूर्ण करतात. सो 400 माणसं आहेत. आता लक्षात घ्यायचं, हे टाइम वर फार सोपं उदाहरण होतं. M1 T1 H1 इंटू W2 इज इक्वल टू काय असतं, M2 T2 H2 इंटू W1. फक्त वर्क अपोजिट होऊन जातो, लक्षात घ्या. एम म्हणजे व्यक्तीची संख्या, टी म्हणजे टाइम, किंवा याला डी करून द्या, दिवसांची संख्या. बरोबर आहे. एच म्हणजे किती तास काम करतो, आणि डब्ल्यू किती वर्क. तर इथे बघा, पहिल्या टाइमचं वर्क, पहिल्या टाइमचं व्यक्तींची संख्या गुणिले दिवसांची संख्या गुणिले तासांची संख्या गुणिले सेकंड टाइमचं काम. आता पहिल्या याच्यात 1/4 काम होतं, म्हणजे उरलेलं काम किती रे? अरे पहिल्याच्यात 1/4 काम झालं, एकामधनं 1/4 काम झालं, उरलेलं काम किती आहे, 3/4. बरोबर आहे. मग आता बघा, यम यम म्हणजे काय, 400 माणसे किती दिवस काम करतात, 10 दिवस काम करतात. किती तास काम करतात, 9. W2 सेकंड टाइमचं वर्क, बघा इथे 1/4 करण्याची चूक करू नका, सेकंड टाइमचं वर्क पाहिजे ना, तर होणार काय, 3/4. M2 काय होतं, M2 आपल्याला माहिती आहे, त्यातून किती अतिरिक्त माणसं, तर 400 तर पहिलेच राहतीलच, 400 पहिलेच राहतीलच, ती राहतीलच. अगेन की अतिरिक्त माणसे, एक्स म्हणजे काय, अतिरिक्त माणसे, एक्स म्हणजे आपण काय घेतलं, अतिरिक्त. ठीक आहे. T2 20
H2 8 आणि W1 पहिल्या केससोबत म्हणजे काय 104 1/4 1/4 ओके. हा 10 10 दोन्ही काय 20 2 बरोबर आहे. अगेन 2 भाग द्या 400 ला किती उरतात रे 200. 8 भाग द्या 200 ला कितीचा भाग जातो 25चा बरोबर आहे. 25 75 आणि गुणिले 9 बरोबर आहे किती होणार 675. सो 400 अधिक x म्हणजे 675 तर x म्हणजे किती हा 400 कडून वजा होईल ना 675 मधनं 400 गेले तर राहिले किती रे 275 म्हणून किती अतिरिक्त माणसं येतील याच्यामध्ये तर 275 आन्सर इज ऑप्शन नंबर 1. 675 करण्याची चूक करू नका अतिरिक्त माणसं त्यांनी विचारलेली आहेत. $, साय आणि हॅश या चिन्हाचा उपयोग केला तर मग याच्यावरनं बघा काय होतं एच हॅश एच साय डी साय म्हणजे काय ए हा बी पेक्षा मोठा नाही जर हा मोठा नाही तर याचा अर्थ काय एच हा डी पेक्षा लहान आहे किंवा समान आहे. टी लक्षात घ्या आता खूपदा डी नंतर काहीतरी दिलेलं असतं तुम्हाला एक सिक्वेन्स मध्ये मांडण्याची सवय अनेक लोकांना अवघड गेलं काहीच नाही याच्यामध्ये बघा $टी काय करायचं $टी म्हणजे काय लहान नाही आणि समान नाही लहान नाही समान नाही म्हणजे काय टी हा डी पेक्षा मोठा आहे. आता बघा इथे डी मांडल्यानंतर टी कसा इथे ऍडजस्ट करू शकतो का आपण नाही मग काय करायचं तर मग इकडे आपल्याला डी पहिले पाहिजे ना डी पहिले घेऊन घ्या आणि टी नंतर घ्या पण जर असं झालं तर टी डी पेक्षा मोठा आहे तर फक्त हा इकडे फिरेल तर टी कडे चालला जाईल आणि डी कडे चालला जाईल त्या एरो असा होऊन जाईल उलटा. तर इथे काय होणार म्हणजे सरळ आहे ना मित्रांनो जर ए हा बी पेक्षा मोठा आहे तर आपण काय करू बी हा ए पेक्षा लहान आहे दोन्ही गोष्टी समानच आहेत की नाही बोथ द सेम. नेक्स्ट सेकंड बघा काय म्हणतो तो एफ $एच म्हणजेच काय एफ हा जो आहे तो एच पेक्षा काय डॉलर म्हणजे काय लहान नाही समान म्हणजे मोठा आहे एफ आय पेक्षा मोठा आहे तर एच इथे लिहा एफ आय पेक्षा मोठा आहे. आता लक्षात घ्यायचं एक फार महत्वपूर्ण असा नियम आहे आपल्या याच्यामध्ये जेव्हा आपण अभ्यासतो त्यात एक फार महत्वपूर्ण असा नियम आहे कोणता तर हे दोन अपोजिट एरो बघा याचा एरो इकडे याचा एरो इकडे दोन अपोजिट एरो आलेत तर त्याच्या नंतरच्या ज्या काही टर्म्स आहेत त्याच्यामध्ये कोणताही रिलेशनशिप राहू शकत नाही. या टर्म्सच्या नंतर मध्ये कोणतेही रिलेशनशिप त्याच्यामध्ये राहू शकत नाही बरोबर आहे ना. हा तर मग आता आपण जर का बघितलं तर इथे एफ आणि डी मध्ये काही रिलेशनशिप होऊ शकतं का रे नाही. टी आणि एफ मध्ये काही रिलेशनशिप होऊ शकतं का नाही आणि डी आणि एफ याच्यामध्ये पण काही रिलेशनशिप होऊ शकतं का नाही. तर उत्तर काय आहे एकही सत्य नाही म्हणून उत्तर काय पर्याय क्रमांक 1 कोणताही अनुमान सत्य नाही. ओके मग कोणतेही सत्य येऊ शकत नाही. दिलेल्या युक्तीतील विचार प्रक्रिया अभ्यास आणि सर्वात जवळची आता बघा याला म्हणतात पॅरलिझम आपण टेस्ट सीरीज मध्ये जेव्हा 4 उदाहरणं अशी घेतली होती आठवत असेल तुम्हाला आणि ओके हा जर वस्तूपासून उष्णता किंवा ऊर्जा प्रकाशित ऊर्जा उत्सर्जित होत असेल तर तिची ऊर्जा घटते. तर आता बघा प्रश्न काय म्हणतोय तो उष्णता किंवा प्रकाश हा उत्सर्जित होऊन राहिला तेव्हा काय होणार ऊर्जा काय होते कमी होते. मग जर ऊर्जा स्थिर मग ही जर सेकंड गोष्ट जर का स्थिर आहे म्हणजेच काय उष्णता किंवा प्रकाश सुद्धा स्थिर आहे किंवा उत्सर्जित केलेला नाही. त्याने पहिली गोष्ट इम्प्लाइज टू सेकंड मग जर सेकंड मध्ये काही हे नाहीये तर म्हणून पहिल्या सुद्धा घडलेलं नाहीये. सेम वे बघा समाजाला भाषण व एकत्रित बैठकीचे स्वातंत्र्य असेल जर का स्वातंत्र्य असेल तर याचा अर्थ त्याच्यामुळे काही लोकशाही होणारच निर्माण. सो लोकशाहीची निर्मिती काय आहे अपरिहार्य आहे. ओके हा तर आपल्याला काय की लोकशाहीची निर्मिती काय होणारच बरोबर लोकशाहीची निर्मिती अपरिहार्य आहे. जर तुम्ही हुकुमशाहीच्या अंमलाखाली असाल तर तुम्ही दोन्ही आणि जर का तुमच्या लोकशाही नसेल समजा तुम्ही हुकुमशाही असाल तर याचा अर्थच काय हुकुमशाही असाल तर तुमच्या देशामध्ये स्वातंत्र्यता नाही बैठकी घेण्याच्या भाषणाचं वगैरे स्वातंत्र्य नाहीये. हे मॅच होतंय हो लॉजिकला मॅच होतंय होऊ शकतो उत्तर. एक तर चाहते खूप निष्ठावंत असतील की आठवड्यात होणारी संघाची हार मनावर घेत नसतील एकतर चाहते जे निष्ठावंत आहेत किंवा संघाची हार कोणी चाहत्यांना संघाचे मार खाणे आवडत नसते म्हणून निष्ठावंत असते पाहिजेत. एक तर ते निष्ठावंत आहेत किंवा हार मनावर घेत नाही मग कोणतेही चाहत्यांना मार खाणे आवडत नाही
पण याच्यातनं काय असं याच्यानंतर हे नाही तर हे असं काही लॉजिक अप्लाय होते का? नाही. पाणी आणि सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने हे झाड पोचले जात राहील, कारण झाडाच्या तगण्यासाठी पाणी आणि सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. सो पाणी आणि सूर्यप्रकाश यांच्या सहाय्याने काय झाड पोचलं जातं. म्हणून पाणी आणि सूर्यप्रकाशाची आवश्यकता आहे झाडाच्या पोचण्यासाठी. आता बघा, पाणी आणि सूर्यप्रकाश आहे ना, याच्यावर काय झाड पोचलं जातं. मग झाड तगण्यासाठी, म्हणून याचा अर्थ झाड जर तगत आहे तर पाणी आणि सूर्यप्रकाशाची आवश्यकता आहे. पण मग इथे याच्यावर हे जर झाड, याचं काय असं पाहिजे की पाणी आणि सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने हे झाड पोचले जातं. मग जर झाड पोचले जात नाहीये याचा अर्थ त्याला पाणी आणि सूर्यप्रकाश भेटत नाहीये, असं काही म्हटलंय का त्यांनी? नाही. 21 वर्षाखाली जो कोणी विद्यार्थी पदवी धारण करत असेल, 21 वर्षावरील, हा, तर पदवी धारण करत असेल पदवी, तर त्याची निवड होऊ शकते. अविना 19 वर्षाची असून ती पात्र ठेवू शकत नाही, पण अमिना जी आहे ती 19+19 वर्षाची म्हणून ती पात्र नाही. पण याच्यावर पण सुद्धा इतकं हे होत नाही. म्हणजे जर एक नंतर मी प्रिफरन्स 4ला देईल, पण माझं प्रिफरन्स आहे की माझ्यानुसार हे उत्तर याचं एकच असलं पाहिजे. सो 1 शुड बी युअर आन्सर. त्यामुळे ह्याच्यापर्यंत पण एकदम लॉजिक असं मॅच होत नाही. नेक्स्ट बघा, सुट्टीसाठी 5 मैत्रिणींना एकत्रित त्यांनी जायचं आणि ठरवलं की आपल्याला आता गावाला जायचंय याच्यामध्ये. ओके, आणि मग त्यांना इथे गावाला जायचंय. कोणत्या गावाला आहे त्यांना ते ठरवायचंय. तर आता याच्यामध्ये काय ना 5 मैत्रिणी आहेत आणि त्यांची काय विशेष प्रकारची 5 गावं सुद्धा त्यांनी त्याच्यात दिलेली आहे. मग या गावांचा आपल्याला मॅचअप करावं लागणार. कोणती कोणती गावं आहेत हे आपण घेऊयात आणि त्याच्यावर आपण ठरवूयात की त्यांना कोणत्या गावाला जायचं आहे ते. ठीक आहे. तर पहिले बघा कोण कोण आहेत, जाई आणि मानव. तर आपण इथे घेऊयात जाई, मानव. नेक्स्ट, यांना पाणीला जायचे. तर यांनी पाणीला पहिली पसंती आहे. याच्यात पहिले वाचून घ्या. त्यांनी काय म्हटलं की पहिल्या निवडीला 3 गुण देतात, दुसऱ्या निवडीला 2 आणि तिसऱ्या निवडीला ते 1 यानुसार गुण देतात. जाई आणि मानव यांना कुठे जायचंय? पाणी. मग पाणीला हे दोन्ही पण 3-3 गुण देतील. तर फेणे त्याची दुसऱ्या क्रमांकाची निवड आहे. तर फेणेला ते दुसऱ्या क्रमांकाचं देतात. पाणीनंतर एक दुसरं गाव आहे त्याचं नाव आहे फेणे. याला हे दोन्ही पण 2-2 मार्क देतील. ठीक आहे. कालीला माके. काली जी आहे तिचं प्लेस जे आहे ते काय मागे थोडं लेंदी आहे. शेवटी सोडवायचे अशी उदाहरणं मधात आले तर खूप डिस्टर्ब होतं, कारण लेंदी आहे. कालीला माके ते जायचंय. मग काली आहे तर माके, माकेला काय 3 गुण जायचे होते. तर लिलीची पहिली निवड गुटे होती. तर लिली जी आहे तिची पहिली निवड काय? गुटे. गुटे म्हणजे काय? लिली. लिलीची पहिली निवड जी गुटे, तर गुटेला किती मार्क? 3 मार्क. आणि नाझी टेंबे, नाझीची पहिली निवड काय? टेंबे आहे. आता हे 5 जणी आलेत. प्रत्येकाने कोणाकोणाला हे दिले 3 मार्क ते आपल्याला लक्षात आलेले आहेत. ठीक आहे. नाझ, सो नाझी नव्हे, नाझ, सॉरी, नाझी झालंय, नाझ. नाझी म्हणजे तर हिटलर होतं. नाझची टेंबे होते. नाझ व काली दोघांनी मिळून फेणेला दुसरी पसंती दिली. नाझ आणि काली याच्यानुसार फेणेला दुसरी पसंती आहे. तर काली आणि नाझ याची फेणेला दुसरी पसंती आहे. तर लिलीने फेणेला किती दिली? तिसरी पसंती म्हणून 1 मार्क. टेंबे दुसरे, लिलीच्या नुसार टेंबे दुसऱ्या क्रमांकावर आहे. टेंबे दुसऱ्या क्रमांकावर आहे. काली आणि मानव यांनी टेंबेला तिसरा क्रमांक दिला. मानव आणि काय काली यांच्यानुसार तिसरा क्रमांक कोणाला आहे? टेंबेला. म्हणजे हे त्यांना 1-1 मार्क देतील. जाईची तिसरी निवड गुटे होती तर नाचची माके. जाईची तिसरी निवड गुटे, याला 1 मार्क. तर नाचची तिसरी निवड काय? माकी आहे. बघा प्रत्येकाचे 1-2-3 1-2-3 प्रिफरन्स आलेले आहेत आपल्याला. ठीक आहे. आता यांनी ते गुण दिलेत. मग पहिल्या क्रमाची निवड असेल, कोणाचंही ठिकाण, एखादं ठिकाण कोणाचं पहिल्या ठिकाण तिकडे तर तिथे जायचं नाही असं त्यांनी निर्णय घेतला. आता इथे बघितलं सर्वात जास्त गुण कोणत्या गावाला आहेत? कारण प्रत्येकाच्या प्रिफरन्समध्ये फेणे आहेच, बरोबर ना. पण 2 2 4 5 6 7 8 पण कोणाचाही पहिला प्रिफरन्स आहे का रे? 3 मार्काला कुठे आले का? पहिला प्रिफरन्स कोणाचाही फेणे नाही, म्हणून फेणे उत्तर येऊ शकत नाही. मग आता बाकी गुण जर आपण बघितले तर पाणीला 6 गुण आहेत, कुटीला 4 आहेत, याला 3 आणि 4 आहेत, 3 आणि 2 5 आणि 2 7 आहे. टेंभेला 7 गुण आहे, म्हणून ते कुठे जातील? टेंभेला जातील. म्हणून उत्तर काय? पर्याय क्रमांक 1 टेंभे. गाळलेली जागा भरून समानार्थी अर्थाची 2 वाक्य मिळवण्यासाठी दिलेल्या पर्यायातून उचित शब्दजोडी निवडा.
मित्रत्वाने व लोकशाही पद्धतीने संबोधल्या जाण्याची सवय असल्यामुळे अनेक अध्यापक नव्या विभाग प्रमुखाच्या सुरुवातीच्या भाष्याच्या शैलीमुळे अपत्रित आहे. तर कशी शैली मला सांगा. काय म्हटलं यांनी, समानार्थी वाक्य दोन विचार. मित्रत्वाने व लोकशाही पद्धतीने संबोधले जाण्याची सवय आहे. मित्रत्वाने असल्यामुळे अनेक अध्यापक जे नव्या विभाग प्रमुखाच्या सुरुवातीच्या भाष्याच्या कोणत्या शैलीमुळे अपत्रित राहिलेत? आशावादी आणि अनुकूल भाषाशैली, आशावादी भाषाशैली, खिन्न आणि लाजिरवाणी भाषाशैली, उद्दाम आणि लाजिरवाणा. येस, अधिकारयुक्त. मला सांगा, तो एक प्रमुख आहे ना, प्रमुख होता, पण तरी त्यांनी कधी उद्दाम किंवा अधिकारयुक्त बोललात का ते? कारण आधीची काय मित्रताने सवय आहेत म्हणून कोणी काय नवं विभाग प्रमुख जे आहे तर ते जी भाषाशैली जी आहे कधी अधिकारयुक्त किंवा त्याची उद्दाम नसते ना, बरोबर आहे ना. कारण आधीचे मित्र आहेत वगैरे ते एक लोकशाही पद्धतीने आपण चालतो, तरी कोणी अधिकारी असेल तरी तो अधिकारयुक्त बोलेलच किंवा उद्दाम भाषण बोलेलच नाहीये. तर म्हणून इथे उत्तर काय पर्याय क्रमांक 4 येणार. पुढील युक्तिवाद काळजीपूर्वक अभ्यास. संशोधक चमूच्या सदस्यांची कॉफी कपांची संख्या कमी करण्याचा निर्णय हा हृदयविकार धोका करण्याशी संबंधित नाही हे दर्शवणारा सत्य असल्यास उचित पर्याय निवडा. कॉफीच्या परिणामांचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांच्या एका समूहाला ज्या व्यक्ती 4 कपापेक्षा जास्त कॉफी पितात त्यांना 2.5 पटीने हृदयविकारांचा धोका असतो असे आढळले. ते ग्रुप आहे, तर त्यांना असं आढळले की जे लोक जे आहेत तर ते आता कॅफिनचं हे जे ते रिसर्च करत आहेत, बरोबर आहे ना. आणि यांना असं आढळून येत आहे याच्यामध्ये की जे लोक कॉफी पितात, जर का 4 कपापेक्षा जास्त कॉफी पित असतील तर त्यांना 2.5 पट हृदयविकाराचा धोका जास्त असतो. त्यांनी व्यक्तीचे वय व धूम्रपानाच्या सवयीचा अंतर्भाव करून संबंधित सरासरी त्यांनी आणलेली एक सरासरी त्यांनी काढलेली आहे याच्यामध्ये, की वय आणि धूम्रपानाचा अंतर्भाव केलाय, धूम्रपानाची सवय किती आहे, त्यांचं वय किती आहे, बरोबर आहे. या शोधाच्या आधारे चमूतील सदस्यांनी स्वतःचे दिवसभरचे कॉफी पान 2 कपापर्यंत मर्यादित केल्याचे जाहीर केले आहे. ही यातील दखल घेण्याजोगी महत्वाची बाब आहे. म्हणून आता यांनी ठरवलं की आता आपण जे आहे कॉफी जे आहे ते थोडं कमी करून टाकूयात. ओके, याच्या आधारे त्यांनी याच्यात वय व धूम्रपानाचं सुद्धा हे घेतलेलं आहे. आता एक बघूयात. मग आता आपल्याला हे दर्शवणार आहे की यांनी जे काही कमी केलंय हे फक्त हृदयाचा धोका म्हणून कमी केलेलं नाहीये. ताण हा हृदयविकारांना कारणीभूत असणारा प्रमुख घटक आहे, खात्रीशीर प्रस्तावित झाले आहे. सॉरी, थोडं प्रॉब्लेम झालेला होता मला. हा, तर आता बघा त्यांनी सांगितलंय की हे जे आहेत काही लोकांनी त्या लोकांनी डिसिजन घेतलं की आपण आता जरा कॉफी जी आहे ती थोडी कमी पिऊया. ते असं त्यांनी सांगितलेलं की त्यांनी निर्णय घेतला की आता आता आपण काय करायचं, कॉफी जी आहे ती थोडी काय प्यायची, कमी प्यायची, असं त्यांनी निर्णय घेतला याच्यामध्ये. मग आता हे निर्णय घेताना त्यांनी आता काय काय गोष्टी त्यांनी कन्सिडर केलेल्या असतील हे थोडं आपल्याला बघायचं आहे यामध्ये. तर पहिलं म्हटलंय की त्यांनी काय की ताणामुळं हे सगळं होतं, हे खात्रीशीर प्रस्थापित झालेलं आहे. परंतु या चमूने कॉफीमधील बदल प्रत्यक्षपणे ताणाच्या बदलावर परिणाम करतो काय या संबंधीने ताणावरनं ह्या गोष्टी डिसिजन घेतात का हे अजून आपल्याला याच्यावर माहिती पडत नाही. ओके, थोडं हे एक्झाम्पल एक मला वाटतं थोडं कन्फ्युजन होतं आणि याच्यामध्ये पेपर सेटर आता काय थिंक करेल याच्यामध्ये याच्यावरती सुद्धा या गोष्टी थोड्या आहेत की ज्या डिपेंडंट राहतात. त्यांनी काय सांगितलं की ताण हा हृदयविकारांना कारणीभूत असणारा एक घटक आहे, हे खात्रीशीररित्या प्रस्थापित झालेलं आहे. परंतु या चमूने कॅफीन मधील बदल हा प्रत्यक्ष ताणाच्या बदलावर परिणाम करतो काय या संबंधीने माहिती गोळा केली काय हे या युक्तिवादातून स्पष्ट होत नाही. पण या युक्तिवादावरून आपल्याला काही माहितीच पडत नाहीये की नेमकं यांनी याबद्दल ताणाच्या बद्दलची काही रिलेशन केलं का, म्हणून यांनी जे कमी करण्याचा निर्णय आहे तो याच्यावरच असेल असं सांगता येते. एक होऊ शकतं आन्सर. आपण बघूयात. नंबर 2, मोठ्या प्रमाणात धूम्रपान करणाऱ्यांच्या तुलनेत धूम्रपान न करणाऱ्या व्यक्ती 1/3 पट कॉफी पितात. तर जे जास्त प्रमाणामध्ये धूम्रपान करतात त्याच्यापेक्षा धूम्रपान न करणारे व्यक्ती जे आहेत ते 1/3 पट कॉफी पितात, म्हणजे कमी पितात, बरोबर आहे. आणि हे सुद्धा संशोधन पुढे आलंय, तर एक हे थोडं रिलेट करतं. पण यातनं हेच लक्षात येतं की बघ जास्त कॉफी पिलं तर जे जास्त धूम्रपान करतात कॉफी सुद्धा जास्त पितात आणि जास्त धूम्रपान सुद्धा करतात. म्हणजे धूम्रपान मेन कारणीभूत आहे आणि हे याला कारणीभूत नाही. एक हे होऊ शकेल, वी कॅन होल्ड दॅट. पण यापेक्षा थोडं एकच प्रिफरेबल वाटतंय मला. पण यात मला थोडा डाऊट आहे, म्हणजे इथं पेपर सेंटर काय अजून करेल ह्या गोष्टी सुद्धा डिटरमाइन राहतात. मोठ्या प्रमाणात कॉफी पिणे रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्यासाठी कारणीभूत होते, हे अन्य संशोधन पुढे आले आहे आणि हे हृदयविकाराच्या याचे पण काय जवळचे निर्देशन आहे. आणि हे जे आहेत हे निर्देशन सुद्धा करतं की हृदय विकार वाढता जो काही धोका आहे त्याचं सुद्धा निर्देशन आहे. तर हे सुद्धा आपण जर का बघितलं तर हे सुद्धा जे आहे ते सपोर्ट करतंय की हृदयविकार होतात कॉफी पिल्यामुळे. तर हे सुद्धा आपण म्हणू शकत नाही. ओके, दर दिवशी 3 किंवा अधिक कॉफी पिणाऱ्या व्यक्तींना अशा हृदय धोका दर दिवशीच्या प्रत्येक ज्यादा
कॉफी कपाच्या प्रमाणात वाढतो असं त्यांच्या संशोधनात आढळलंय की जास्त कॉफी पिलं तर जास्त हृदयविकाराचा धोका वाढतो. हे सुद्धा सपोर्ट करते, पण आपल्याला दाखवायचं की हे सपोर्ट करत नाही. म्हणजे त्यांनी जे काही कमी केले कन्झम्पशन ते काही याच्या कारणाने नाही केलं, तर माझ्यामध्ये उत्तर एकच असलं पाहिजे. सो इट्स माय प्रिफरेबल आन्सर 1. बट मी या प्रश्नामध्ये शुअर नाहीये जास्त. नेक्स्ट बघा, एका पिशवीमध्ये 2 लाल 3 हिरवे आणि 2 निळे चेंडू आहेत. म्हणजे आता किती झाले? 3 आणि 2 5 आणि 2 काय 7. आता आपला एन ऑफ एस जो आहे, एन ऑफ एस सॅम्पल सेट जो आहे तो काय होणार? एन ऑफ एस 3 5 आणि 2 7. सो 7 7 पैकी 2 चेंडू आपण काढले तर 7C2 आणि एकही चेंडू निळा नाहीये. एकही चेंडू नाहीये. निळा नाहीये म्हणजे काय हिरवा किंवा लाल आहे, तर हे किती आहे? एन ऑफ ए 5C2. तो 5 पैकी 2. तर प्रोबॅबिलिटी ऑफ द इव्हेंट इज व्हॉट? 5C2 अपॉन 7C2. 5C2 भागिले 7C2 करा, तुमचं उत्तर काय येईल? 10/21. आन्सर इज ऑप्शन नंबर 3, 10/21. हा एक प्रश्न अनेक लोकांना अवघड गेला, पण फार सोपा प्रश्न होता. बी कडे सी पेक्षा 5 रुपये अधिक आहेत आणि ए जवळ बी पेक्षा 14 रुपये अधिक आहेत, तर काय देवाणघेवाण केली तर त्यांच्याकडे समान पैसे होतील. यात काय करायचं? ज्याच्याकडे सगळ्यात कमी अमाऊंट आहे तो अजून करायचा. सी कडे सगळ्यात कमी पैसे आहेत, आपण अजून रुपये काहीतरी अजून करा. किती? एक्स वगैरे नका घेऊ, अजून काय? सी कडे 10 रुपये, तर बी कडे किती झाले? सी पेक्षा 5 अधिक 10 अधिक 5 म्हणजे किती? बी कडे झाले 15. ए कडे बी पेक्षा 14 अधिक आहेत, म्हणजे 15 अधिक 14 म्हणजे किती होणार? 29 29 रुपये. आता यात बघा, तर पहिली क्रिया करेल, ए हा बीला 6 रुपये देईल, तर याच्याकडनं 6 कमी झाले, 6 कमी होतील तर होणार किती? 23. आणि बी हा सीला, आणि याच्याकडे काय? बीला 6 रुपये वाढतील, त्याच्याकडे किती होतील? 21. आता बी हा सीला 3 रुपये देतो, तर यातनं 3 वजा झाले, हे किती होणार? 18. याकडे 3 वाढतील तर हे किती होतील? 13. का समान पैसे झालेत का? नाही, चुकीचं आहे. मग असं आपल्याला ट्राय एरर करावा लागेल. तर आता बघा, ए हा सीला 8 रुपये देतो, ए जो सीला 8 याच्याकडे 8 रुपये कमी झाले, याकडे किती होतील? 21. मग सीला 8 रुपये दिले, त्याच्याकडे किती झाले? 18. अगेन बीला इकडून 3 रुपये मिळतात, अगेन ए जो आहे तो बीला पण 3 देतो, त्यांना 3 कमी झाले, किती झाले? 18. आणि बीला 3 मिळतात, त्याचे पण किती झाले? 18. समान होतोय. कोणत्या केसने समान होतंय? उत्तर 3. पर्याय क्रमांक काय होणार? 3 होईल. हा एक प्रश्न जो मला वाटतो की रद्द होईल. कदाचित पहिल्या की मध्ये याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 दाखवलेलं असेल, पण यांनी बघा सिंपल सेन्स आहे. ई राज्यातील हुंडाबळींची संख्या बी राज्यापेक्षा कमी असणे शक्य. आता मला सांगा, त्यांनी म्हटलंय की 2,10,000 पॉप्युलेशन आहे, ठीक आहे, टोटल यांची मिळून. आता तो इक्वली डिस्ट्रीब्यूट आहे. त्यांनी काय म्हटलं? अगेन हुंडाबळींची टक्केवारी आहे 9%, प्रत्येकाचे काय? त्याच्या 9%. त्यांनी फरक पडत, जर सगळ्यांचे टक्केवारी सेम आहे तर शेवटी ती कॅन्सल होणार आहे. पण मला सांगा, ई टोटल पॉप्युलेशन 18% आहे आणि याची बीची 15% आहे, तर बी पेक्षा ई कमी कसा होईल? होऊ शकत नाही. बी पेक्षा ई कमी होणार का? नाही. 2,10,000 घ्या, त्याच्या काय 9% घ्या, आणि त्याच्या पण काय, सॉरी, त्याच्या पहिले काय घ्या? बी म्हणजे 15%, आणि त्यानंतर आणखी 9%. ईचं बरोबर आपण बघितलं, हे काय बीच आहे, ईचं बघितलं आणखी 2,10,000, त्याच्या किती टक्के? 18%, त्याच्या पण 9%. आता बघा, हे 9% हे व्हॅल्यू सेमच आहे, त्यामुळे कॅन्सलच होतं, याने काय फरक पडत नाही, म्हणून हे काही कॅल्क्युलेट बसायची तुम्हाला गरज नाहीये. 15 आणि 8 आहे, तर यांनी असं विचारायला हवं होतं की ई ची बी पेक्षा कितीनी जास्त आहे किंवा ई पेक्षा बी कितीनी कमी आहे, असं विचारलं असतं तर यांचा डिफरन्स आहे 3 आणि हे 18. सो 3/18 याचा अर्थच काय? 1/6 म्हणजेच काय? 16/203 असं उत्तर आलं असतं. पण यांनी याच्यामध्ये काय की ई राज्यातील संख्या जी आहे तर बी पेक्षा कितीनी जास्त आहे असं विचारायला हवं असतं. तर बी मध्ये कमी, बी ई पेक्षा बी कमी, ई जो आहे तो बी पेक्षा कमी होऊ शकत नाही, म्हणून हा प्रश्न सेकंड की मध्ये रद्द होईल. डी आय मागच्या वर्षी सुद्धा आयोगाने विचारलं होतं, तो सुद्धा रद्द झाला होता. हा नेक्स्ट बघा, हा एक थोडा अवघड प्रश्न आहे. ग्रेट सरोवरच्या किनाऱ्यावरील ऊर्जा निर्मिती आणि पाणी कारखान्यांना पाणी पुरवणाऱ्या वाहिन्या विशिष्ट प्रकारच्या मृदुकाय पाण्यामुळे तुंबलेल्या आहेत. यामुळे कार्यप्रणालीत अडचणी येत आहेत. परंतु जेव्हा रासायनिक कारखान्यांच्या उत्सर्जनाच्या प्रवाहात या शिंपल्यांनी भरलेल्या पिशव्या तरंगत ठेवल्या, तेव्हा फक्त पाण्याच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाली एवढेच नाही, तर शिवाय त्या आसपासच्या फक्त पाण्यातून गाडून आलेले शेवाळ हावरटपणे फस्त करताना उत्सर्जित धोका टाकू पदार्थ सुद्धा काढून घेतात असे आढळले. आता बघा, काय की लेक आहे तिथे हे सिच्युएटेड कारखाने वगैरे, तर यांना जो काही इनलेट येतो, इनलेट, त्या इनलेट मध्ये काय की ज्या त्याला पाणी पुरवणाऱ्या ज्या विशिष्ट प्रकारच्या मृदुकाय पाण्यामुळे तुंबलेले आहेत, तर इथे हे पूर्ण तुंबलेलं आहे.
विशेष प्रकारचे मृदुकाय प्राणी आहेत, म्युसेल्स वगैरे जे आहेत ते आहेत. त्यामुळे अडचणी येऊन राहिल्या पाणी पोहोचायला. परंतु जेव्हा रासायनिक परंतु याचं जेव्हा आउटलेट आपण बघितलं, जेव्हा आउटलेट उत्सर्जित करणारं पाणी आहे, तर याच्यामध्ये आपण काय केलं की उच्च प्रवाहात शिंपल्याने भरलेल्या पिशव्यात जे शिंपल्याने भरलेल्या पिशव्यात रंगात ठेवल्या होत्या याच्यामध्ये, तर तेव्हा पाण्याच्या गुणवत्तेमध्ये लक्षणीय सुधारणा झाली. एवढंच नाही तर शिवाय आसपासच्या फक्त पाण्यातून गाडून खेळलेले शेवाळ हावरटपणे फसपण यांनी काय आसपासचा शेवाळ सुद्धा फस्त केले. तेव्हा हे पिशवी आपण आउटलेट म्हटले, त्यांनी शेवाळ जे ते फस्त केले आणि सोबत टाकाऊ पदार्थ पाणी शुद्धीकरण सुद्धा केलं आणि टाकाऊ पदार्थ सुद्धा काढून घेतली असं आढळलेलं आहे. मग आता हे निष्कर्षाचं आहे, तर कोणते सर्वात भक्क समर्थन होईल? तर याचं निष्कर्षाचं काय, भक्कम समर्थन काय होईल? हे जरी मृदुकाय प्राणी नदीच्या पाण्याच्या क्षेत्रात पसरून त्यांनी अनेक दशके कृत्रिम मोत्यांचा उद्योगाचा आधार असलेल्या मूळ शिंपल्याचे उच्चाटन केले, तर तो उद्योगच कोसळून जाणार. तर शिंपल्याचं उच्चाटन केले हे काही प्रिफरेबल वाटत नाही. जर त्यांना उपलब्ध असलेले शिवाळी मृदुकाय प्राणी खाऊन संपू शकले नाहीत, तर कारखान्यांना पाणी पुरवठा होणाऱ्या वाहण्यात त्यामुळे तुंबतील. एकतर हे याच्यामध्ये जर आपण बघितलं तर पहिली गोष्ट इनलेट मध्ये ते शिंपले जे आहेत ते नाही आहेत, आउटलेट मध्ये लक्षात घ्या, आउटलेट मध्ये ना, इनलेट फक्त ते हे झालेलं आहे. तर आता तो तुंबण्याच्या मार्गावरती आहेच, पण हे खात्यात हे आउटलेट मध्ये खात आहे ना, इनलेट मध्ये काही संबंध आहे का त्याचा? नाही. मला पण हे दुसरं थोडं डाऊटफुल वाटतंय, पण एक पेक्षा प्रिफरेबल होऊ शकतं. जर या मृदुकाय प्राण्यांच्या उत्सर्गातील टाकू पदार्थ धोका नसलेल्या पदार्थ रूपांतर झाले नाही, तर तो स्वतः धोकादायक प्रदूषक होतील. बघा, हे मृदुकाय प्राण्यांकडून जे आहेत ते टाकू पदार्थ जे आहेत, त्यांनी जर काही यांचं हे कन्व्हर्जन केलं नाही, तर ते टाकू पदार्थ काय धोकादायक काय होतील, प्रदूषक होऊ शकतील. बरोबर आहे. जर हे टाकू पदार्थ आहेत त्यांनी जर काही ऑब्झर्व नाही केलं याच्यामध्ये, कारण म्हटलं ना की हे टाकू पदार्थ काढून घेतात, जर यांनी ऑब्झर्व नाही केलं तर मग ते प्रदूषक काय होतील, धोकादायक होतील. मला तिसरं जास्त प्रिफरेबल वाटतंय. हे मृदुकाय प्राणी मालवाहू जहाजातून इथे आणले गेले आहेत आणि या परिस्थितीत त्यांची नैसर्गिकरित्या नियंत्रण होत नसल्याने उत्तम प्रकारे पोहोचले जात आहेत. तर त्यांचे नैसर्गिकरित्या ते उत्तम वाढ होत नाही म्हणून ते उत्तम प्रकारे पोहोचले जातात. हे पण इतकं प्रिफरेबल वाटत नाही, म्हणून उत्तर आलं पाहिजे 3. रेस्ट, माइट, स्टीर आणि ट्रिम या 3 शब्दांच्या अंकसंकेतांची अनुक्रमरहित यादी ही आपल्याला दिलेली आहे. तर सेमी या शब्दासाठी संकेत कोणता होईल? तर सेमी या शब्दासाठी आपल्याला योग्य संकेत जो आहे, संकेत शब्द आपल्याला हा निवडायचा आहे. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर पहिले बघा, हे कोणते 3 आहे आपल्याला माहित नाही, आपल्याला रॅन्डमली घ्यावं लागेल. रेस्ट, माइट आणि स्टीर जर आपण घेतलं तर याच्यामध्ये जर आपण बघितलं, हे निश्चितपणे याचे कोडिंग्स आहेत. यात एक लक्षात घ्या, 1 आणि 4, 1 आणि 4 आणि 1 आणि 4 म्हणजे 2 असे अल्फाबेट्स आहेत की ते 3 याच्यात कॉमन आहेत. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर 3 याच्यात कॉमन असे 2 फक्त टी एक अल्फाबेट आहे की जो येतोय, बाकी कुठलाही अल्फाबेट जो आहे तो 3 याच्यात येतो असं नाहीये, म्हणून हे 3 होऊ शकत नाही. मग यातनं कोणतरी 2 असतील आणि मग ट्रिम असेलच त्यामध्ये. तर आपण जर का बघितलं तर बघा, REST रेस्ट, STIR स्टील आणि TRIM ट्रिम, 1456, 3154 आणि 4231. आता बघा, पहिली गोष्ट बघा, 2-5 आहेत, एखादं अल्फाबेट डबल आहे हे नाहीच, पण पहिलं तर होऊ शकत नाही, 2-5 येण्याचा प्रश्नच येत नाही. आता यात आपण बघितलं तर 1 आणि 4, 1 आणि 4 आणि 1 आणि 4 आहे. ठीक आहे. मग आपण जर का बघितलं तर यामध्ये सुद्धा TR 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 आहे. T आणि R याचा अर्थ 1 किंवा काय 4. आता आपल्या सेमी मध्ये T किंवा R काहीच नाहीये, बरोबर ना. तर T किंवा R नाहीये तर 4 हे आपल्याला असता कामा नये, कारण 1 किंवा 4 काहीच असता कामा नाही, कारण यांचा अर्थ 1 किंवा 4च आहे. तर हे होतील का? नाही. मग आता बघा, आपण जर का बघितलं आपल्याला काय पाहिजे, SEMI. तर इथे बघा, E जो आहे या पूर्ण याच्यात एकदाच आलेला आहे आणि M जो आहे तो एकदाच आलेला आहे. सो E सुद्धा एकदा आलेला आहे आणि M सुद्धा एकदा आलेला आहे. तर याच्यामध्ये जर आपण कॉर्डिनेटर बघितलं तर 2 हा अल्फाबेट आणि 2 हा नंबर आणि 6 नंबर हा एकदाच आलेला आहे, म्हणजे E आणि I याचा अर्थ 2 किंवा काय 6 असेल आणि बाकी 3 आणि 2 वेळा आलेले 3 आणि 5 असतील. म्हणून उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 3. दॅट्स द आन्सर, ऑप्शन नंबर 3. खालीपैकी कोणत्या संख्यांना 276 ने 273 भाग जातो? आता याच्यामध्ये डिव्हिजिबिलिटी टेस्टचा उदाहरण आहे, पण हे याच्यात कोणता रूल लागत नाही. म्हणजे याला 3 भाग जातो, 13 भाग जातो, ते आपल्याला बघावं लागेल 273 ला आणि त्यानुसारच आपल्याला काढावं लागेल. तर हे डिव्हिजनचाच एक हे करू शकतो. 273 चे दुप्पट काय 546 आहे, याला भाग जातो. 1156 ला भाग जातो का? 273 लाख 546 दुप्पट कर 1156 येतात का? नाही. हे उत्तर होणार, याला याला भाग जात नाही. 3003 भाग जातो बघा, 273 10 पट केला रे सर, 2703. यात आणखी 273 मिळवा.
3003 भाग जातो. आता याच्यात आणखी 273 बरोबर आहे जातो. यात 273 मिळवा रे किंवा 546 मिळवा होतं जातात का? कारण दुप्पट 546 आहे ना. 546 मिळवा किती होतं? 6 3 काय 9 4 5 3549. याला पण जाईल का? नाही जात, तो याला जाणार नाही. ओके, याला जातो 3549 आहे, त्याच्यात आणखी 273 मिळवा येतो हे. ओके सॉरी येतं हे. हा तर अगेन जर आपण जर बघितलं याच्यामध्ये तर आणखी हा जो टर्म आहे 9605 तर याला सुद्धा भाग जात नाही. ओके, तर म्हणून ह्या 3 टर्म्स आहेत की याला भाग जात नाही, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. एका नलिकेने टाकी 4.5 तासात भरते. सो टाइम जो आहे, टाइम फॉर जे इन्सर्शन आहे, सो ए जर हे असेल 4.5 तास, यालाच आपण कसं लिहितो? 9/2. 9/2 इतका वेळ लागतो त्याची इफिशियन्सी, कारण आपली इफिशियन्सी होणार 2/9 त्याच्या उलटी. दीड तास टोटल जो वेळ लागतो तो काय? दीड तास अधिक म्हणजे किती? 6 तास. 6 तास टोटल लागतो, टोटल कालावधी. त्याची इफिशियन्सी किती? 1/6. समजा x तास पूर्ण गळती व्हायला टोटल वेळ लागतो x तास, गळती व्हायला x तास लागतो, तर गळती व्हायला इफिशियन्सी काय? 1/x. तर मग आता आपण जर का बघितलं बघा, हे 2/9 रेटनी भरणार, 1/8 रेटनं गळती होणार, तेव्हा तुम्हाला 6 तास लागतो, म्हणजे 1/6 हे होणार. हे झालं इफिशियन्सी कॅल्क्युलेशन. कॅल्क्युलेशन करायच्या ना x ची व्हॅल्यू काढा. x ची व्हॅल्यू किती येते? 18. कॅल्क्युलेशन करा, तिरपा गुणाकार करा, तुम्ही x ची व्हॅल्यू काढू शकता इझिली. x म्हणजे किती येणार? 18 येणार. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आजच्या पेपरमध्ये मला पर्याय क्रमांक 1 हे उत्तर खूप सापडले, अजून कॉम्पिटिशन बाकी आहे, पण याच्यामध्ये एक उत्तर खूप आहेत. नेक्स्ट बघा काय आहे. माणूस चलातील व माणूस विरहित प्रौद्योगिकी प्रगत सागरी पाण्यातील वाहनांमुळे समुद्रिकी तज्ञांना सागर तळाचे निरीक्षण शक्य झाले. खोलात बुडी घेणाऱ्या पाणबुड्या सागर तळाचे प्रत्यक्ष निरीक्षण करतात आणि यातील काही पाणबुड्या अनेक मैल बुडी घेऊ शकतात. सो पाणबुड्याचे तो फायदे सांगतो की काय काय आहेत. अनमॅन्ड व्हेकल्स किंवा विथ मॅन्ड व्हेकल्स जे आहेत, पाण्याचे तापमान, प्रवाह, हवामान याच्या संबंधीमध्ये तो म्हणतोय की आपल्याला माहिती याच्यावरून मिळते. ओके, विशिष्ट ऊर्जा आणि अन्न याच्या संबंधित मानवजातीत काही गंभीर समस्या जी आहेत जे पाण्याखाली वाहने करत असलेल्या निरीक्षणाच्या मदतीने सोडवणे कदाचित शक्य होईल. तर फ्युचरमध्ये अन्न ऊर्जेचे संबंध आहेत, तर याचे हे रिझॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला मदत होऊ शकते. मग युक्तिवादाचे सर्वात उत्तम वर्णन करणारे विधान आपल्याला निवडायचे. कोणतं विधान आहे की जे युक्तिवादाचं योग्य वर्णन करतं? 15 प्रवास करू शकता, ठीक करू शकतात, पण हा काय मेन सांगण्याचा उद्देश आहे? सांगण्याचा उद्देश काय? सतत वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे आपण ऊर्जा आता पहिली वाढणारी लोकसंख्या त्या ओके याचा उल्लेख आहे वाढणाऱ्या लोकसंख्येचा, त्यामुळे समस्येला तोंड देत आहोत. पाण्यातील प्रगत वाहने समुद्रात विदा गोळा करतात आणि तिचा वापर अन्न दुष्काळाशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी करता येईल. येस, हे मेन त्याला सांगायचं की मेन पाण्यातली खाणारी वाहने याचा त्यांनी उल्लेख केलाय, त्याचे फायदे काय काय तो ते सांगतोय आणि त्याची काय मदत होऊ शकते. तर ही सेंट्रल थीम काय होईल त्याची? पर्याय क्रमांक 3. एका परीक्षेसाठी 5 विषय होते. परीक्षा सोमवारी सुरू झाली. इतिहासाच्या आधी गणित, इतिहास आहे त्याच्या आधी काय? गणित. भूगोलानंतर विज्ञान आणि भूगोल आणि इतिहास यांच्यामध्ये मराठी. इतिहास आणि भूगोल बघा याच्या वरती तर मग मराठी होऊ शकत नाही. इतिहासाच्या वरती भूगोल तू घेतला, मराठी कुठे येणार? तर याच्या इतिहासाच्या नंतरच तुम्हाला काय घ्यावं लागेल? भूगोल, आणि याच्यामध्ये काय? मराठी. आणि भूगोलानंतर काय? विज्ञान. सो इथे जर का आपण बघितलं तर सुरुवात परीक्षेची कोणत्या विषय झाली? गणित या विषयाने. सो उत्तर काय? पर्याय क्रमांक 2. एक रक्कम एबीसीडी मध्ये अनुक्रमे 2 एबीसीडी 2 5 4 3 प्रमाणात विभागायचे. सी ला डी पेक्षा 1000 रुपये जास्त भेटतात. तर याच्यामध्ये जर का आपण बघितलं तर ती 1000 रुपये सी ला डी पेक्षा, तर सीचं प्रमाण किती आहे? 4, डीचं काय? 3. तर याचं प्रमाणाचा डिफरन्स काय? एक प्रमाण म्हणजे किती? 1000 रुपये. जास्त म्हणजे डिफरन्स 4 आणि 3 म्हणजे काय? एक प्रमाण म्हणजे काय? 1000 रुपये. तर इथे बी आहे, सो सेकंड प्रमाण म्हणजे बी म्हणजे 2, तर 2 प्रमाण म्हणजे किती? 2000. सो 2 प्रमाण म्हणजे किती? 2000. उत्तर पर्याय क्रमांक 3, 2000. एक व्यक्तीचे मुख पश्चिमेकडे आहे. ती व्यक्ती घड्याळाच्या दिशेने 45 अंशातून वळते, पुन्हा घड्याळाच्या दिशेने 180 अंशातून वळते आणि नंतर घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 270 वळते. तर आता बघा तिचं तोंड जे आहे ते कोणत्या दिशेला आहे? पश्चिम दिशेला. मग आता घड्याळाच्या काट्याच्या दिशे म्हणजे क्लॉकवाईज इकडे किती होणार? 45 अंश. सो दिस इज 45 डिग्री. ओके, 45 अंश वळते, पुन्हा घड्याळाच्या दिशेने 180 वळते, अगेन याच दिशेने 180 अंश. तर इकडे
सो आता ही काय होणार, ही वायव्य होती, आता इथे कुठे आली, ती आग्नेय दिशेला आला. ठीक आहे, हा प्रश्न आपल्या नोट्समध्ये होता, आम्ही घेतलेला आहे. 3 वर्षापासून हाच प्रश्न घेतोय मी, 4 वर्षापासून नोट्समध्ये जसं तसं आहे आपल्या, तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर हे झालं तर क्लॉकवाईज 45 अधिक 180 डिग्री झाले 225 डिग्री. पुन्हा आता तो अँटी क्लॉकवाईज जर का येईल तर इकडे पुन्हा येईल, तर इथे किती होणार, पुन्हा रिटर्न इथे आलं पश्चिमेकडे यायला 225 डिग्री. पण या 225 आता 270 जायचंय, म्हणजे आणखी अँटी क्लॉकवाईज या दिशेला आणखी 200 इथपर्यंत येईल तेव्हा 225, आणि पुन्हा आणखी 45 डिग्री तेव्हा 270 होतील ना. 270 मधनं 225 गेले, किती राहिले 45 अंश. अगेन 45 अंश अँटी क्लॉकवाईज मूव्ह होईल, तर आता सध्या तोंड कुठे होणार, या दिशेला. ही दिशा म्हणजे कोणती आहे, नैऋत्य दिशा. म्हणून उत्तर काय, पर्याय क्रमांक 4. दॅट्स द आन्सर इज ऑप्शन नंबर 4. पारदर्शी कागद वायच्या घड्या घालून मिळवलेली घडी निवडायची. तर आपल्याला पारदर्शी कागद दिलेला आहे. ओके, हा आता याची घडी बनवायची. आता इथे फक्त एक कन्फ्युजन मला इथेच हे आहे की बघा, हा जो आहे ना, हा असा वरती तिरपा केलाय. तिरपा कसं काय, आता बघा इथे जर आपण इकडनं असा फोल्ड होईल, हा इकडे फोल्ड होईल, सर्कल तर बनणारच, हा इकडे जाईल बरोबर आहे, हा इकडे येईल तर हा सर्कल बनेल. ठीक आहे, काही डाऊट नाही याच्यामध्ये, म्हणून हे दोन रद्द होतात. आता इथे हा जो आहे, हा इथनं आपण जेव्हा फोल्ड करतो तर हा जो एरो आहे असा असं वरती जातो. पुन्हा जर का इकडे आला तर हा जो एरो आहे हा असा खाली येतो. ठीक आहे, इकडे असा. आणि हा जो हा इकडे असा येईल तर हा बघा, हा इकडे असा आणि इकडे, तर इकडे व्हाईट असेल आणि इकडे काय असेल, डार्क असेल. इथे डार्क ब्लॅक असेल आणि इकडे काय असेल, व्हाईट असेल. ठीक आहे, असं हे होईल त्यामध्ये. तर मग आता इथे काही कुठे उल्लेखित केलेलं नाहीये, तर त्याच्यामध्ये इथे हा जो आहे हा खालीच असला पाहिजे, म्हणून इथे उत्तर एकच येतं, पर्याय क्रमांक 1. पण हे थोडंसं वरती नसतं दाखवायला पाहिजे, यांनी काय ना काळा इकडे ना असा इकडे दाखवायला पाहिजे असता यामध्ये कदाचित. ओके, तर म्हणून हे आहे. हा एक थोडं मला वाटतं की त्याला चेंज करू शकतो आन्सर, म्हणजे आयोग जे आहे त्याच्यामध्ये डाऊटफुल वाटतं मला प्रश्न. नेक्स्ट, पण आहे त्यापैकी उत्तर एकच आहे त्यामध्ये. PQRS2 या हरित कार्यकर्ते आहेत. यातील एक अध्यापक आहे, एक व्यक्ती आरोग्य सेवक आहे, एक चहाची टपरी चालवते, एक ग्रंथपाल आहे, 2 स्त्रिया आहेत. ठीक आहे, 2 स्त्रिया शेतकरी. सो शेतकरी जे पण आहेत ते स्त्री आहेत. या गटात 2 विवाहित जोडपी आहे. या गटामध्ये काय 2 विवाहित जोडपी आहेत. सो 2 जोडपी विवाहित आहेत त्यांनी सांगितलेलं आहे. तर आता सो बोथ आर मॅरिड, 2 जोडपी आहेत तर ती काय मॅरिड आहेत. ओके, तर आपण पहिले हे फ्रेम करून घेऊ. बॉक्स म्हणजे पुरुष असतो आणि सर्कल म्हणजे स्त्री. आपल्यासाठी बॉक्स म्हणजे पुरुष आणि सर्कल म्हणजे स्त्री. तर एक बॉक्स आणखी एक सर्कल. ग्रंथपालने एस सी विवाह केलाय, एस शी विवाह केलाय जो ग्रंथपाल आहे त्यांनी, आणि एस जी ती शेतकरी, दोन्ही शेतकरी महिला आहेत. या गटातील एकही स्त्री चहाची टपरी चालवत नाही. चहाची टपरी चालवणारी व्यक्ती स्त्री नाही म्हणजे पुरुष आहे. आणि आर व्यक्ती चहाची टपरी चालवते जिने युशी विवाह केलाय. आरने कोणाशी चहाची, म्हणजे आर मेल झाला ना, चहाची व्यक्ती चालवते म्हणजे तो पुरुष आहे, त्यांनी विवाह कोणा केलाय, युशी व्यक्तीशी विवाह केला आहे. आणि यू ही व्यक्ती काय अध्यापक आहे, यू व्यक्ती काय अध्यापक आहे. ठीक आहे, पीने एसशी विवाह केला आहे. सो पीने कोणाशी, हा ग्रंथपाल कोण झाला, पी झाला. टी ही व्यक्ती शेतकरी नाही. आता टी जर व्यक्ती शेतकरी नाही तर आता बघा कोण कोण आहे, अध्यापक झाला हे फक्त म्हणजे टी हा व्यक्ती काय आरोग्य सेवक झाला. जर टी आरोग्य सेवक आहे तर क्यू जी आहे ती अविवाहित शेतकरी, शेतकरी म्हणजे अविवाहित आहे बरोबर आहे. आणि म्हणून ही जर पुरुष आहे, आधी यांनी म्हटलं आरोग्य सेवक, पण यांनी म्हटलं आरोग्य सेवक नाही याची व्यक्ती स्त्री आहे, तर ती काय पुरुष आहे. या 3 स्त्रिया झाल्या, 3 पुरुष झाले. गटातील स्त्रियांची संख्या निश्चित करणे शक्य नाही. आपल्याला यांनी हे असत्य विधान निवडा, तर हे विधान काय असत्य, म्हणून उत्तर काय पर्याय क्रमांक 1च येईल. निश्चित करता येते, 3 महिला आणि 3 पुरुष येतात. ग्रंथपाल आहे ती स्त्री नाही, यस ग्रंथपाल आहे तो काय पुरुष आहे. चहाची टपरी चालवते ते नक्कीच पुरुष गटातील सदस्य आहे बरोबर आहे. 3 ती सदस्य आहे हे पण बरोबर आहे, म्हणून 1 हे उत्तर येऊ शकत नाही. ओके, सर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपलं हे विश्लेषण झालेलं आहे. सगळे भूषण दूत अकॅडमी या ॲपला डाउनलोड करून घेऊ शकतात. सोबत आपलं टेलिग्राम चॅनल आणि युट्यूब चॅनल जे आहे भूषण दूत अकॅडमी, हे सगळ्यांनी जॉईन करून घ्यायचं आहे. युट्यूब चॅनलला सुद्धा असेच मी अनेक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तसेच आपली आता एक बॅच चालू आहे, आपली रेकॉर्डेड स्वरूपामध्ये जी तुम्हाला उपलब्ध आहे आपल्या ॲपवरती, ती तुम्ही एकदा बघून घेऊ शकता. जे सगळ्यात महत्त्वपूर्ण पार्ट आपल्या भूमिका बजावतो आपल्या सिलेबसमध्ये, सो तो म्हणजे काय कॉम्प्रिहेन्शनचा भाग. सो भूषण दूत अकॅडमी याच्या ॲपवरती तुम्हाला कॉम्प्रिहेन्शनची बॅच उपलब्ध आहे, ज्यात आकलन, तार्किक क्षमता आणि निर्णय क्षमता याची उदाहरणं तुम्हाला घेण्यात येतील. आकलन जे 125 मार्कांचे, तार्किक क्षमता जी आहे
12.5 मार्काला आहेत. आज तर यंदा तर 15 मार्काला आलेत, 6 प्रश्न आलेत ना. आणि निर्णय क्षमता जी ती सुद्धा 12.5 मार्काचे प्रश्न येतात. अशी टोटल 150+ मार्कांची जी काही तयारी आहे तुमची ती या पेपरमध्ये होणार आहे. तर माझी हंबल रिक्वेस्ट आहे तुम्हाला सगळ्यांना की तुम्ही सगळ्यांनी ही जी बॅच आहे ती जॉईन करून घ्यायची आहे. सो होप सो तुम्हाला हे डिस्कशन आवडलं असेल. नक्कीच आता थोड्या दिवसातच आपल्याला आन्सर की सुद्धा येऊन जाणारच आहे. ओके, सो थँक्यू विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू व्हेरी मच.